मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई विरार शहर महानगरपालिका आणि MMRDA यांची संयुक्त कारवाई आहे। महामार्गालगत जे काही गाळे आहे ते तोडण्याचं काम सुरू आहे। म्हणजे बजरंग ढाब्यापासून म्हणजे वसईमध्ये आपण सातिवली फाट्याला एंट्री करतो तिकडे बजरंग ढाबा आहे, तिथपासून ते वसई फाट्यापर्यंत जे काही दुकानं आहेत गाळे आहेत ते तोडण्याचं काम सुरू आहे। पुढचे 3 दिवस जी आहे ही कारवाई सुरू राहणार आहे आणि कारवाईचं कारण जे असं आहे की MMRDAची पाण्याची लाईन जी आहे ती या ठिकाणून जाणार आहे आणि ह्या पाईपलाईनमध्ये जी बाधित दुकानं आहेत किंवा जे गाळे आहेत यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे। ही गाळे काय आजकाल बनलेले नाहीत, ही गाळे अनेक वर्षापासून इथे आहेत। पाण्याची लाईन टाकायची आहे कुठेतरी या कारवाई होत आहे। पुढचे 3 दिवस ही कारवाई होणार आहे। आतापर्यंत 40 ते 50 गाळे हे तोडलेले आहेत आणि सातिवली फाटा म्हणजे बजरंग ढाब्यापासून वसई फाट्यापर्यंत जवळ 200 ते 225 गाळे आहेत, त्यांच्यावर ह्या प्रकारची कारवाई आहे आणि ह्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन कधी टाकतील ते पाहावं लागणार आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजे पाण्याची पाईपलाईन टाकल्यानंतर पुन्हा त्याच्यावर गाळे उभे राहणार का ते देखील आता पाहावं लागणार आहे। या संपूर्ण कारवाईवर सहाय्यक आयुक्त मोहन संके यांनी काय नेमकी माहिती दिली आपण ऐकूया। ही MMRDAची कारवाई आहे। आम्हाला फक्त महापालिकेला साधन सामुग्री आणि यंत्रसामुग्री आणि मजूर पुरवायला सांगितलेलं आहे आणि आम्ही स्वतः हजर आहेत। किती दिवस ही कारवाई चालणार आहे? आतापर्यंत किती गाळे तोडले? कंटिन्यू 3 दिवस कारवाई, आज उद्या परवा ही 3 दिवस कारवाई आहे। काय कारण आहे कारवाई मागचं? पाईपलाईन टाकायची आहे, मोठी पाईपलाईन टाकायची MMRDA त्यासाठी ते रस्त्याच्या म्हणजे रस्त्याला बाधित आहे म्हणजे पाईपलाईनसाठी हे आम्ही जे MMRDAने मार्किंग करून दिलेली आहे त्याप्रमाणे तोडायचं काम चालू आहे। कुठपर्यंत मार्किंग केली? आता बजरंग ढाबापासून सुरू केलेलं आहे ती आता मी वसई फाट्यापर्यंत करणार आहे कारवाई। ठीक आहे आणि MMRDAची लोक सोबत आहेत आमच्यासोबत, ते आम्हाला सांगतात त्याप्रमाणे कारवाई सुरू करतो।